हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो 15 चॅप्टर आहे अ मेमोरेबल सेरेमनी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुमच्या काही क्वेरीज असतील तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या 15th चॅप्टरला, अ मेमोरेबल सेरेमनी. अ मेमोरेबल सेरेमनी म्हणजेच एक न विसरता येणारा असा सोहळा. ओके. व्हाय डिड शिवाजी हॅव हिमसेल्फ क्राउन, म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला. Shivaji took the oath of Swarajya in the temple of Raireshwar. He had to face numerous difficulties and calamities in his efforts to win Swarajya for his people. But with great courage and skill, Shivaji overcame them all. Swarajya had stepped out of its childhood and was growing fast. Men like Baji Prabhu, Murarbaji, Tanaji nursed it with their blood. The new kingdom was both respected and feared. म्हणजेच रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून ते मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने ते बाहेर पडले. बाजी प्रभू, मुरारबाजी, तानाजी यांसारखे जे मावळे होते ते तर त्यांच्यासोबत होतेच, बरोबर. तर या सगळ्या मावळ्यांनी सुद्धा स्वराज्यासाठी लढता लढता स्वतःचे प्राण जे आहेत ते दिलेले आहेत, आणि शेवटी जे स्वराज्य आहे ते यावरून उभं राहिलं आहे. शत्रूवर वचक बसला. ओके. विथ अ view to having this kingdom recognized by all other princes in the land, big and small, Shivaji decided to have himself crowned. After hundreds of years, a king was born in Maharashtra who would treat all religions equally and give justice and happiness to his subjects. Shivaji decided to have himself crowned so that everyone would come to know that Swarajya had been firmly established. He did not do it for self-glorification or personal happiness. He did it to give the newly founded Swarajya a firm footing. स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकची योजना जी आहे ती आखली. आणि जवळजवळ शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय देणारा, सुख देणारा असा राजा जो होता तो महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवं, आणि म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक जे आहे ते करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी नाही किंवा स्वतःच्या वैभवासाठी सुद्धा नाही, तर हे त्यांनी स्वराज्य भक्कम मजबूत करण्यासाठी केलं होतं. देन द कॅपिटल ऑफ स्वराज्य. आता स्वराज्याची राजधानी. शिवाजी सिलेक्टेड रायगड ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. रायगड वॉज अ स्ट्रॉंग हिल फोर्ट from where it was easy to administer the kingdom and keep a watch on the enemy. रायगड हा खूप स्ट्रॉंग असा किल्ला होता, ज्याच्यावर स्वराज्याची देखरेख करणं, शत्रूवर नजर ठेवणं हे खूप सोयीचं होतं. आणि शिवाजी राजे inspected his troops at चिपळूण. He visited Pratapgarh and took the goddess Bhavani's darshan. In grateful memory, he presented to the temple a golden canopy for the goddess. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचं त्यांनी दर्शन घेतलं. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र जे आहे ते त्यांनी अर्पण केलं. देन प्रिपरेशन्स फॉर द कोरोनेशन. आता त्या समारंभाची, त्या कार्यक्रमाची तयारी कशी झाली. देन शिवाजी राजे ऑर्डर्ड अ गोल्डन थ्रोन टू बी मेड अँड हॅड इट स्टब्ड with precious stone. He put a white royal umbrella over the throne. Invitations to the coronation were sent out
to princes and kings, learn Brahmanis, all the Sardars under his command and other officers. Gagapattu came from Varanasi to act as the chief priest at the ceremony. Gagapattu originally belonged to Paitan but had settled down in Varanasi. He was a great and renowned scholar respected in Varanasi. आता त्या समारंभाची तयारी कशी झाली, नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले आणि त्या सोन्याच्या सिंहासनाला त्यांनी खूप प्रिशियस असं स्टोन म्हणजे मौल्यवान असे रत्न जे आहेत ते त्यांनी चढवले. त्यावर शुभ्र असं छत्र बसवलं त्यांनी आणि राजे राजवाडे विद्वान ब्राह्मणसुद्धा त्यावेळेस तिथे आले. हाताखालचे सरदार वेगवेगळे जे कामदार होते यांना त्यांनी आमंत्रणं दिली. राज्याभिषेकाचे पौरोहित करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले होते वाराणसीवरून. बरोबर, गागाभट्टांचे घराणे हे मूळ पैठणचे होते पण काशीमध्ये ते स्थायिक झाले होते. आता काशी म्हणजेच वाराणसी. ओके, ते थोर पंडित होते आणि वाराणसीमध्ये त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती जी आहे ती पसरली होती. शिवाजी महाराज मेड डिटेल प्रिपरेशन्स फॉर द कोरोनेशन. Men were sent out to bring waters of 7 rivers and the sea. Nearly 50,000 people gathered at Raigad. Small tents, big tents, spacious shamiyanas to accommodate the guests could be seen everywhere. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी अगदी यथांसांग अशी केली होती. सप्तगंगा म्हणजे 7 नद्यांचं पाणी, समुद्र यांचं जे जल आहे ते त्यांनी आणण्यासाठी माणसं जी आहेत ती पाठवली होती. रायगडावर सुमारे 50,000 इतकी माणसं जमली होती आणि त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू म्हणा किंवा शामियाना म्हणा हे यांचीसुद्धा गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती. द कोरोनेशन सेरेमनी. आता राज्याभिषेकाचा सोहळा बघूया. The coronation day drawn. It was indeed the most auspicious day. Musicians began to play on their instruments. Singers began to sing. Music and singing filled the air. There was an atmosphere of joy everywhere. Shivaji Raje sat on a golden seat in full regalia. A canopy, that is chhatra, and the fans, that is chamri, were held over his head. There were prizes, each one carrying vessels of ghee, dahi and honey. Gagabhatta himself carried a gold vessel filled with the waters of the 7 rivers, Ganga, Sindhu, Yamuna, Godavari, Krishna, Narmada and Kaveri, and the sea. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला आणि हाच तो महामंगल दिवस होता. वाद्यसुद्धा वाजू लागली. जे सिंगर्स होते ते गाणं गाऊ लागले. सगळीकडे आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चांबरे जे होते ते धरण्यात आलं. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागाभट्ट यांच्या हातात सुद्धा सोन्याची घागर होती. तिच्यात 7 नद्यांचं पाणी आणि समुद्राचं पाणी जे होतं ते भरलेलं होतं. 7 नद्या कोणत्या तर गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी. ओके, गागाभट्ट्यांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली. ठीक आहे. देन गागाभट्ट हेल्ड अ वेसल ओव्हर शिवाजीज हेड अँड स्टार्टेड रिसायटिंग द कोरोनेशन मंत्राज. त्यांनी ते जे सोन्याची ती घागर जी होती ती शिवरायांच्या डोक्यावर धरली आणि ते मंत्र म्हणू लागले. From 100 tiny holes in the vessel, water started dripping down on Shivaji's head. After ablution by the scared water, Shivaji Maharaj got up and bowed before Jijamata and touched her feet. Jijamata held him in close embrace. Her eyes were filled with tears of joy. Her 30 years' efforts had at last borne fruit. The dream she had nursed even before Shivaji's birth had at last come true.
The tears in her eyes were tears of joy and fulfillment. Shivaji Maharaj was also deeply moved. Glory be to both of them. गागाभट्टांनी ती सोनाची घागर जी आहे ती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर धरली आणि ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवाजी महाराजांवर जलाभिषेक जो आहे तो झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. माँसाहेबांनी त्यांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू जे आहेत ते वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टाचं चीज झालं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या जन्माआधीपासून त्यांनी स्वतःच्या मनात जे स्वप्न बाळगून ठेवलं होतं ते आता सत्यात उतरलं होतं. त्यांचा आनंद जो आहे तो अश्रूंवाटे बाहेर पडला होता. शिवरायसुद्धा यावेळेस गहिवरले होते आणि म्हणूनच असं म्हटलं आहे की धन्य माँसाहेब आणि धन्य शिवराय. आफ्टर मीटिंग माँसाहेब, शिवाजी महाराज सॅट ऑन द थ्रोन. महाराणी सोयराबाई अँड द क्राउन प्रिन्स Sambhajiraje sat next to him. His 8 ministers stood on either side. Gagabhatta held the canopy lined with gold and pear tassels over his head and said, "Victory to be Shiva Chhatrapati, now crowned king, the ornament of the race of warriors." Everyone present followed suit and in one voice wished victory to Shivaji Maharaj. Guns were fired from fort after fort. The whole of Maharashtra echoed with one voice, Shivaji Maharaj ki jai. Shivaji's coronation took place in 1674. From that year, Shivaji Maharaj started a new calendar, the coronation calendar. He became a great king like those in whose name people start a new era. He struck his own coins. Some foreign envoys were present at the coronation. The English had sent their envoy Occident with valuable presents. Subjects from far off areas and places had also come to see this ceremony. The whole world came to know of the big event. Shivaji's fame spread everywhere. आणि माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराजांनी सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई होत्या. युवराज संभाजीराजेसुद्धा बसले होते. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले होते. गागाभट्ट्यांनी सोन्या मोत्यांच्या त्या झालरीचे छत्र जे आहे ते महाराजांच्या डोक्यावर धरले आणि ते मोठ्याने म्हणाले की शिवछत्रपती महाराज यांचा विजय असो. सर्वांनी हा जय जयकार केला. गडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला आणि अशा प्रकारे 1674 म्हणजे 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा जो शक होता, हा जो न्यू कॅलेंडर जे होतं ते त्यांनी तेव्हापासून स्टार्ट केलं. शिवाजी महाराज हे त्यावेळी ते कॅलेंडर न्यू कॅलेंडर जे आहे ते स्टार्ट करणारे राज्य झाले आणि त्यांनी आपली स्वतंत्र अशी नाणीसुद्धा पाडली. स्वतंत्र असे कॉईन्ससुद्धा त्यांनी पाडले. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्सिडेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता आणि हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे लोकसुद्धा तिथे जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. त्यांची कीर्तीसुद्धा सर्वत्र पसरली. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे 15 अ मेमोरेबल सेरेमनी तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आमच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.